पुढली बातमी पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यावरून संजय राऊतांनी सरकारवरती हल्लाबोल केला। पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटींचं बजेट मंजूर झालं होतं, मात्र पुतळ्याचं काम 15 ते 16 लाखात करण्यात आलंय। बाकीच्या पैशांचा भ्रष्टाचार सरकारने केला असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर दुसरीकडे मूर्ती बनवणारा शिल्पकार जर पळून गेला असेल तर त्याला सरकारनेच पळून जायला मदत केली असावी असा दावा संजय राऊतांनी केला। महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं तुटला तोडला, माझी माहिती आहे साधारण की या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं, काही कोटी ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती। हा पुतळा फक्त 10 ते 15 लाखातच बनवला। नाही, आपटे भेटत का नाही सांगावं ना। म्हणजे जर आपटे सापडत नसतील, त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली, बरोबर ना। आपटे को लुकआउट नोटीस जारी किया है ना, लुकआउट नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही। मग या राज्यामध्ये गृह खातं, या राज्यामधलं सरकार काय करतंय? महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय, तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे। आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा, जे गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान झालेलं आहे, गुन्हेगारांचं आश्रयस्थान झालेलं आहे। मी मागे बोललो, मंत्रालयाचा 6वा मजला असेल, वर्षा असेल, मी त्या संदर्भातले एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या। मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना, अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे? तर वर्षा। नसेल तर तुम्ही अटक करा।